पुणे विभागीय मंडळ घेत असलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षा चालू असताना कॉपी पुरवू दिली नाही म्हणून शहरातील एका केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांना काल मारहाण झाली होती। या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। आज त्यांना येथील न्यायालयानं 3 दिवसांची म्हणजेच 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शेवगाव येथील रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रामध्ये परीक्षा बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी सुधीर खाडे आणि हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बोरुडे उपस्थित होते। या केंद्रावरील परीक्षार्थींना कॉपी देण्यास अटकाव केला म्हणून श्रीकांत लहासे तसेच त्याचे साथीदार रवींद्र धायतडक आणि भाऊसाहेब धायतडक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले होते। खाडे यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेतील वरील तिघांना न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या आरोपींना उपनिरीक्षक सुहास हट्टेकर आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र या गुन्ह्यातील अन्य 3 जण फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। काही पर्यवेक्षक कर्तव्याचा भाग म्हणून ही जबाबदारी घाबरत पार पाडतात। ग्रामीण भागात दिवसेंदिवस कॉपीचे प्रमाण वाढत असून हे चिंताजनक आहे। उन्हाळ मंडळी बंदोबस्तावरील पोलिसांना हात उचलत आहे। यावरून त्यांच्यावर कुणाचाही वचक न राहिल्याचं सिद्ध होत आहे। शहरामध्ये पोलिसांवर हात उचलण्याच्या घटनांकडे पोलीस दल तसेच शहरातील नागरिकांनी गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे। कॉपीला आळा घालण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी कडक उपाययोजना अवलंबण्याची गरज आहे, अन्यथा हे प्रकार असेच घडत राहतील यात शंका नाही। न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, S9 मीडिया, शेवगाव।